मग नाना कशा हा चांगला हा बापू. चांगली आहे का? द्या मग आशीर्वाद आम्हाला. जोडीनं आलो. राष्ट्रपुत्र सौभाग्यवती भव. हा आपण आवडू बापू, मला लग्न केलेलं सांगितलंच नाहीस. लग्नाला का? तुम्हाला सांगितलं असतं तर लग्नच होत नव्हतं मग. कारण काड्या करणार तुम्हीच होते. आता सुखानं संसार करा. आम्ही सुखाने संसार करतो, फक्त तुम्ही आमच्या संसारात येऊ नका. आपलं केव्हा करा आता तुमची नाही का आमच्या इतकी इन्कम नसेल. कस काय रे? कस काय? कवा एकरचा हिशोब लावला का? हिशोब लावून बघा. तुमचं लावगड वाले एकर मध्ये 10,000, तुमचं ट्रॅक्टर वाल्याने आलं 10,000, तुमचा मजूरदार वगैरे ते आले 10,000. तुम्ही घरातून कामच करणार, धुऱ्यावर उभं राहून शेती बघता, आणि तुमचा फवारण्या व्हायला 10,000च्या. तुम्हाला उरायलंच काय? 40,000चं सोयाबीन व्हायला त्यात उरायलंच काय तुम्हाला? हो रे बुवा, सगळं खरं आहे. मग का शेती इकून टाकू काय? अहो विकू नका. अहो तुमच्या शेतकऱ्यापेक्षा आम्ही मजूरदार बरे, मजूरदार. खाऊन पिऊन सालाला 50,000 इन्कम आहे आमचे. अरे माहित आहे किती शाना असते रे. मला काला ज्ञान शिकवायला मुकाट्यानं फवारनं. अहो कोणाला बी खरं बोलले की आजकाल वृद्धायलं, म्हणून आपण खरं सांगत नाही. तुम्हाला म्हणून सांगितलं. बोल्या ना रे लवकर, वशांकडे एवढा टाइम लागते का? आज 12 एकरचा पट्टा आहे, एवढा आटपायचा आहे. काय 12 एकर? अहो 12 एकर तर दुपारच आणतो. तुम्ही 10 एकरचा अजून एक पट्टा बघा. आम्ही या साधारण गडी दिसू का तुम्हाला? चला चला चला. वाजले का? 5 बघा. वाजले असतील. आता होय ना. मी 4:30 वाजली आता. 4:30 वाजली फक्त चालली. अर्धा घंटा बाकी आहे अजून. अर्धा घंटा बाकी आहे. चालते आता होय ना बाबा. अहो थांबा हो डवरी. चाल द्या. हो ते माणूस हो कसा झाला. चालते अहो आता मी पाण्यात धरणं झाले आणि 5 वाजले. आता हो सोडून द्या डवरे. मी आता होय ना झालं. आता मी कमरेच्या खालून पाय गेले. असं नसते हो. 4:30 वाजली. नाही 5 वाजले हो. पाय गेले आता. तुम्ही जाऊ द्या. बस आता 5 वाजले. आता 5 वाजले. बंद करा. नाही बंद. काय झालं रे? डवरे काऊन सोडली? मालक 5 वाजले. टाइम संपला आमचा. काय 5 वाजले? अबे काय येडा झाला काय? माझ्याकडे होतं 4 वाजली की. हे बघ. हो की हो मालक. 4च वाजले. मी घडी मागा आहे. तुम्ही तुमची बरोबर घडी आहे. चला सोडू नका. चला दवळे घ्या. चला आणायचं एकर बघ अजून काढतो. चालूच घेऊ नका. उशीर झाला वाटलं. चला आपली घडी मागा आहे हो. आपली घडीच मागा आहे. झालं बा एकदाच राज मालक. ना मग दाखवलेली क्वार्टर मुकाट्या ना त्याला दाखवू नका. द्या पटकून. काय क्वार्टर? अबे ते मीच पिली. मोठ डोसको दुखू लागलं. मजाक नहीं कीजिए, सीरियसली में बोलिए. मजाक नहीं करते हैं. हमारा भी जिंदगी नरक बना है. इसके लिए छोड़ के बाबा एवढ्या मोठ्या दुकानात आणलं. मात्र एकच साडी घे, चांगली घे, आणि जास्त भारीची घेतली की संध्याकाळी भेटत आता. चल मुकाट्यान घे काय घ्यायचं ते. हे चांगली आहे. हे पाय हे चांगली आहे. नाही मला ही पण नाही आवडली. मला मातीत घालायच बसली काय की तू. अहो ही घेऊ काय हो? हे पाय मुके मुचकाडच थोडी एवढ्या भारीची घेतो का तू साडी? जाऊ द्या बाय, थोडी हलकी साडी दाखवा. हलकी काढा. ताई हलक्या फिलक्या काय नाही. आपल्याकडे 149 रुपयापासून साडी चालू आहे. मार्केटला जर बघितलं ना, 500 रुपयाची साडी 149 रुपये. हे बघ नंबर 1 साड्या आहेत पाहिजे तशा. हे बघ. आणि फक्त आपल्या नांदेड शहरामध्ये सुरत साडी सेल नावाने चालू झाले. नल्ली सिल्क 650 ते 700 रुपयाची फक्त 299 रुपयाला. हे बघा ताई 550 ते 600 रुपयाची फक्त 199 रुपये. हे बघा 795 ची 411 रुपयाला. आम्हा इथं साड्या तर स्वस्त होता. तुला काय घ्यायचं ते घे. मी जरासा आराम करतो बाहेर जाऊन. तू लवकर होत नाही मला माहित आहे. हे काय सांगू रे बापू? हे काय सांगू? अहो मी बायको संग खरेदी करा आलो. तिच्या संग खरेदी करा आलो म्हणजे चटई जेवायचा डबा संग घेऊनच यावं लागते. कारण तिला 8 वाजताच खरेदी कराय. हे बघा 1500 रुपयाची कलांजली फक्त 511 रुपयाला.
जाऊया. हे बघा बांधणी 510 रुपयाला फक्त. कांजीवरम 511 रुपयाला फक्त. मार्केटला जर बघायला गेला 1100 रुपये. आणि 4-4.5 हजाराची साडी फक्त 1650 रुपयाला फक्त सुरत साडी सेल मध्ये. हे बघू शकता. तू अजून झालंच नाही का? अहो आता तर एक पोतभर घेतले मी तर लई स्वस्त साड्यात, मला अजून एक पोतभर घ्यायचं. पोतं भर. जर अशा नवनवीन व्हरायटी बघायची असतील तर तुम्हाला आपल्या नांदेड शहरामध्ये सुरत साडी सेल मध्ये यायला पाहिजे. नक्की एकदा अवश्य भेट द्या. डबल तुझ्या संग पोतं देत नाही. बरं झालं स्वस्ताचं दुकान निघालं. एवढ्या पोतं भरून साड्या घेतल्या आणि रात्रीचे 8 वाजले. तुला सांग घरी दाखवतो. काय झालं रे अहो तू असा काऊन बसला? आणि काय सांगू मी दशा तुला. काय दशा? अरे आता तर तू लग्न झालं की रे, बायको नवीन नवीन आटम खाऊ घालत की तुला. आटम आणि बायको नवीन नवीन खाऊ घालत असेल. अबे लग्न झालं त्याला विचार दशा काय असते. पायाला धुंड मला धुया लावली, भांडे मलाच घासायला लावली, पाय मला दाबायला लावली, बायकोचा बैल केला मला. आता हे भात आणला जरासा हॉटेलहून आणि ते खायला मी. मला म्हणते नवीन नवीन आटम करून काय घालायला बायको. अरे तेव्हा आता उठलं की सुटलं कोणाला म्हणून लागलं की मला लग्न करायचं, पोरगी बघा पोरगी बघा. आता जिरली का? बायकोचाच फोन आहे. काय म्हणते? हॅलो का? रोजच्या रोज आणलं मी पार्सल. बरं आणतो. धमकी द्याली नाही पार्सल आणते तर बाहेर निघून जातो म्हणाले. काय पार्सल पाहिजे का? अबे मग मल्हार हॉटेलला जाईन, तिथं कोणतीही भाजी घे त्याच्यावर 15% डिस्काउंट आहे. काय म्हणला जाते पार्सल ऑफर चालू आहे 15%. आणि तिथं तर लग्न झालं आणि तिथली भाजी तर माझ्या बायकोला लय आवडते. तिथलीच आणायला सांगितली तिनं. चल बाबा चल तिथं जाऊ. चल आपल्या हॉटेल 15% ऑफर आहे की नाही सांगा बरं याला. खोटे चोट लागली याला. हो खरं आहे. आमच्या इथे फक्त पार्सल सुविधेसाठी 15% डिस्काउंट आहे भाज्यावर. द्या एक भाजी आम्हाला पार्सल. हॉटेल हवा मलिनात येथे व्हेज रेस्टॉरंट येथे पनीर मसाला, पालक पनीर, पनीर बटर मसाला, पनीर टिक्का व इतर कुठली डिश घ्या ऑफर चालू आहे. फक्त पार्सलसाठी 15% डिस्काउंट ऑफर चालू आहे. काय करायची? भज्जे करायलो. बरोबर कसे झाले? भजे तर चांगले झाले. तू काय हॉटेलवर काम करत गेली का? सेम हॉटेलवर भजे झाले. नाही हॉटेलवर झाली म्हणून म्हणलो. अरे विशाल विशाल पोरगी पाहा गेलो रे. काय बरं कशी आहे ती? काय गांधर काय आंबा पाहतो तीच पाडतो. जाऊ दे एक नंबर आहे. काय बोलती नंबर 1 झालं तुमचं. लगन काय आजच तर चोरी झाली की हो? अरे मुक्का रे. तुला केदोरचं थांब थांब म्हणालो ते आमोल्यासाठी सोयरीक आलेली होय. मला मतलब वो अलग ही लेवल का बंदा था.